नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर भावांनो, आपला सर्वांचा लाडका या बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रातला देव रुस्तम द्वादश हिंदकेसरी बकासूर आज मौजे शिरवळ आपल्याला इथे पलताना दिसला आणि गट क्रमांक 22 मध्ये पळून बकासूरची गाडी फॉल झाली। आज घरचाच आज पलताना दिसला होता तो म्हणजे देवाबाई आणि बकासूर, आणि गाडी फॉल झाली। त्यानंतर लगेच डिसिजन झालं की बकासूर आपल्याला दुसऱ्या मैदानामध्ये पलताना दिसावा, आणि ते मैदान म्हणजे गोंडावळे मुळशी इथे। तर भाऊनो, त्या मैदानामध्ये बकासूर पळण्यासाठी गेला आणि गटपास देखील झालेला आहे। बकासूरला आपला निकाल दिलेला आहे। पैरा कोण होता कमेंट करून तुम्ही सांगा, कोणत्या गटात पळाला। तर भाऊनो, गट क्रमांक 41 मध्ये आपला बकासूर पळताना दिसला। तर बकासूरला सेमीसाठी शुभेच्छा देऊया। गटपास झालेला आपला बकासूर, याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका। भाऊनो, आज चांगला पळाला आपला बकासूर, आणि आज चांगल्या म्हणजेच गाडी कडेने पळाली। पैरा कोण होता तुम्ही कमेंट करून सांगा। बकासूर 41 मध्ये गटपास झालेला आहे। बकासूरला सेमीसाठी शुभेच्छा देऊया। धन्यवाद भावांनो।